श्री हनुमान जन्मकथा। एक अंजना नावाची अप्सरा होती। ती भगवान इंद्र यांच्या दरबारात काम करायची। तिचे काम बघून भगवान इंद्र तिच्यावर खुश होते आणि तिला बोलावून हवं ते मागायला सांगतात। तेव्हा अंजना सांगते की हे देवा, तुम्ही मला भेटलेल्या शापापासून माझी मुक्ती करून द्या। तेव्हा ब्रह्मजीने विचारल्यावर अंजनाने सांगते की ती एकदा पृथ्वीवर बालक रूपामध्ये खेळत असताना तिने एक वानराला तपस्या करताना पाहिलं। तिला ते फार मजेशीर वाटलं म्हणून ती त्याच्यावर काही फळं फेकते। त्यामुळे त्याची तपस्या भंग झाली। त्या ऋषींनी डोळे उघडून क्रोधाने तिच्याकडे बघितले आणि तिला श्राप दिला की ती कोणाच्या प्रेमात पडेल तर त्या क्षणी ती वानर बनेल। तेव्हा तिने घाबरून त्या ऋषीला प्रार्थना केली की त्यांनी त्याच्या श्रापापासून मुक्ती करावी। तेव्हा ते ऋषी तिला सांगतात की मी हे श्राप मागे घेऊ शकत नाही। तू ज्याच्यावर प्रेम करशील तो वानरमुखी माणूस असेल। हे ऐकून भगवान इंद्र तिला सांगतात की हे अंजना, मी तुला या श्रापापासून मुक्त करू शकत नाही, पण तुला एक सांगतो की तू काही काळासाठी पृथ्वीवर जाऊन राहा। तेथे तुला तुझे पती भेटतील। तू लग्न झाल्यावर पुत्रप्राप्तीसाठी भगवान शिवाची उपासना कर। पुत्र जन्म झाल्यावर तुला या श्रापापासून मुक्तता मिळेल। अंजना पृथ्वीवर जाऊन राहू लागते। एके दिवशी दूर एक मनुष्य वाघासोबत युद्ध करताना दिसतो। ती त्याच्या प्रेमामध्ये पडते। त्या माणसाने तिच्याकडे पाहता क्षणी अंजनाचे वानरामध्ये रूपांतर होते। हे पाहून अंजना रडू लागते। तो मनुष्य तिच्या जवळ येतो आणि तिला विचारपूस करू लागतो। तेव्हा अंजना तिच्या श्रापाबद्दल सांगते आणि त्याच्याकडे बघते। तेव्हा तिला तो वानरमुखी मनुष्य दिसतो। तेव्हा तो मनुष्य सांगतो की तो माणूस नाही आहे, तो वानराचा राजा केसरी आहे। त्याला भगवान शिव कडून वरदान भेटलं आहे। त्याने तिला त्याच्यासोबत लग्न करायला सांगितले। अंजना आणि केसरीने जंगलात लग्न केले आणि ते तेथे एकत्र राहू लागतात। भगवान ब्रह्माने सांगितल्याप्रमाणे अंजनाने पुत्रप्राप्तीसाठी भगवान शंकराची पूजा करते। तिची तपस्या बघून भगवान शिव तिच्यावर प्रसन्न होतात आणि तिला वरदान देतात की ते तिचा पुत्र म्हणून जन्म घेतील आणि त्यामुळे ऋषीने दिलेल्या श्रापापासून तिची मुक्तता होईल। एके दिवशी अंजना भगवान शिवची पूजा करत असते आणि दुसरीकडे अयोध्येचे राजा दशरथ पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ करत असतात। तेव्हा अग्निदेव प्रसन्न होऊन वरदानाच्या रूपात राजाला पायस देतो आणि त्याला त्याच्या पत्नींना द्यायला सांगतो। राजा दशरथ त्याची मोठी पत्नी कौसल्याला पायस देत असताना एक घार थोडं पायस घेऊन उडते। ती उडत वनातून जात असताना अचानक वादळ सुटते। हे वादळ वायुदेव घडवून आणतात। वादळामुळे ते पायस ओंजळ करून शिवमंत्र जपत असणाऱ्या अंजनीच्या हातात पडते। भगवान शिवचा प्रसाद समजून अंजनाने ते पायस प्राशन्य करते। काही दिवसानंतर अंजनाने एक वानरमुखी पुत्राचा जन्म होतो। हे पाहून राजा केसरी खूप आनंदित होतात। पुत्रजन्मामुळे अंजना ऋषीने दिलेल्या शापापासून मुक्त होते आणि ती ब्रह्मलोकात परत निघून जाते। हनुमंत जन्माची घटना सूर्योदयाच्या वेळेस चैत्र पौर्णिमा मंगळवारी या दिवशी घडलेली आहे, म्हणून या दिवशी हनुमान जयंती म्हणून साजरा केला जातो। मारुतीला हनुमान का म्हटले जाते? एके दिवशी मारुती खेळत असताना त्याला सूर्य दिसतो। त्याला तो एका फळासारखा वाटतो, म्हणून तो सूर्याच्या दिशेने उड्डाण करू लागतो। सूर्यदेव मारुतीला येताना बघतो, म्हणून तो आपले प्रखर किरणे वाढवतो, पण बालक रूपी मारुती सूर्याकडे उडत जातो। हे बघून घाबरून सूर्यदेव इंद्राकडे जातो आणि त्याला सगळी हकीकत कथन करतो। तेव्हा इंद्रदेव मारुती जवळ जाऊन त्याला समजवयास प्रयत्न करतात की हे फळ नाही, ते सूर्यप्रकाश देणारा सूर्य आहे। तू जेथून आला आहेस तेथे परत जा। पण बालक मारुती त्याच्याकडे दुर्लक्ष करून परत सूर्याकडे उडत जातो। हे बघून इंद्र क्रोधित होतो आणि तो मारुतीच्या दिशेने वर्ज फेकतो। त्यामुळे हनवटी छाटली जाते आणि तो पृथ्वीवर पडतो। पृथ्वीवर भ्रमण करीत असताना वायुदेवाला मारुती मूर्छित पडलेला दिसतो। हे पाहून तो क्रोधित होतो आणि विचारतो हे कोणी केलं, पण कोणाकडून उत्तर मिळत नाही, म्हणून तो मारुतीला घेऊन पाताळात जातो। त्यामुळे पृथ्वीवर वायू म्हणजे हवा वाहनं थांबतं। त्यामुळे पृथ्वीवर पशु, प्राणी, मानव मरू लागतात। हे बघून सूर्यदेव ब्रह्माकडे जातात आणि त्यांना सगळी हकीकत कथन करतात। तेव्हा ब्रह्मदेव इंद्रदेवाला घेऊन पाताळात जातात आणि वायुदेवाला पृथ्वीवर परत चालण्यास विनंती करतात, पण वायुदेव पृथ्वीवर येण्यास नकार देतात।
तेव्हा ब्रह्मदेव मारुतीला स्वस्थ करतात आणि मारुतीला वरदान देतात की कोणतेही शस्त्र त्याला मारू शकणार नाही। आणि इंद्रदेव बोलतात की आजपासून मारुती चिरंजीव राहणार आहे। त्याच्या हनुला वर्ज हे छाटलं होतं म्हणून मारुतीला हनुमान असं म्हटलं जाईल। हनुमानाचा रंग शेंदुरी का आहे? एकदा सीता स्नान झाल्यावर कपाळावर शेंदूर लावते, तेव्हा हनुमान त्यांना कारण विचारतात। सीता सांगते की रामाचे आयुष्य वाढवण्यासाठी त्या शेंदूर लावतात। हनुमान रामाचा परम भक्त म्हणून हनुमान सर्व अंगाला शेंदूर लावतात, म्हणून हनुमंताचा रंग शेंदुरी आहे। हनुमंताला शेंदूर आणि तेल का अर्पण करतात? हनुमान द्रोणागिरी पर्वत घेऊन जात असताना भरत त्यांना बाण मारतो, तेव्हा त्यांच्या पायाला दुखापत होते, तेव्हा ते शेंदूर आणि तेल लावतात, त्यामुळे त्यांची दुखापत बरी होते, म्हणून हनुमानाला शेंदूर आणि तेल लावलं जातं। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका।